श्रावण महिन्यात हे चमत्कारी झाड तुमची इच्छा पूर्ण नक्कीच करू शकतात. होय, पैसा, आरोग्य, इच्छापूर्तीसाठी, दोष निवारण्यासाठी या 3 झाडाचे पूजन श्रावण महिन्यात आवर्जून करावे असे सांगितले जाते. कारण श्रावण महिना म्हणजे भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या उपासनेचा सर्वात पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात फक्त 3 पवित्र झाडांची सेवा आणि पूजा केली तर तुम्हाला धनप्राप्ती, उत्तम आरोग्य, मनोकामना पूर्ण होणे आणि अनेक दोषांपासून मुक्ती मिळणे यांसारख्या सर्व गोष्टी श्रावण महिन्यात घडू शकतात अशी धार्मिक मान्यता आहे. मग ही 3 झाडे कोणती आहेत? तर पहिले बेलाचे झाड, जे शिवकृपेचे प्रतीक आहे. श्रावण म्हटले की सर्वप्रथम आठवते ते बेलपत्र. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे. असे मानले जाते की बेलाच्या झाडामध्ये भगवान शंकरांचा आणि देवी लक्ष्मीचा वास असतो. आता याच धार्मिक महत्त्व म्हणजे श्रावण सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. 3 पानाचे बेलपत्र हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. शिवपूजेत बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा क्षय होतो अशी ही श्रद्धा आहे. आता अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये बेलपूजेने आर्थिक अडचणी दूर होतात, घरातील नकारात्मकता कमी होते आणि शिवकृपा प्राप्त होते असे वर्णन आढळते. म्हणूनच याची पूजा श्रावणात आवर्जून करावी. यासाठी सकाळी बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा या झाडाखाली जप करावा. झाडाला नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने हे झाड खूप महत्त्वाचे मानले जाते. बेलाचे फळ आणि पान हे आयुर्वेदातही महत्त्वाची मानली जातात. पचनसंस्था मजबूत ठेवण्यासाठी बेलाचा उपयोग केला जातो. मग अशा प्रकारे आपण श्रावणात बेलाच्या झाडाची पूजा करून शिवकृपा प्राप्त करू शकता. दुसरे तुळस. भारतीय संस्कृतीत तुळशीला देवीचे स्वरूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळस असते तिथे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. तुळशीची दररोज पूजा करावी, पण श्रावण महिन्यात आवर्जून दररोज पूजा करावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात नेमकी पूजा कशी करावी तर तुळशीला पाणी अर्पण करावे आणि दररोज दीप लावावा. यामुळे पुण्य प्राप्त होते. शिवाय अनेक कुटुंबांमध्ये तुळशीसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे. त्यामुळे लक्ष्मीचे आगमन होते अशी ही लोकमान्यता आहे. मग श्रावणातही आपण तुळशीचे पूजन आवर्जून करावे. रोज सकाळी स्वच्छ पाणी अर्पण करावे, संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम तुळसे नमः या मंत्राचा आवर्जून 108 वेळा जप करावा. यामुळे लक्ष्मी कृपा नक्कीच प्राप्त होते असा विश्वास आहे. शिवाय तुळस औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. सर्दी खोकल्यामध्ये उपयोगी मानली गेलेली ही तुळस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली गेली आहे. शिवाय आपल्या घरातील वातावरण शुद्ध या तुळशीमुळे सुद्धा राहण्यास मदत होते. तिसरे झाड जे आपल्या घरात असावे आणि श्रावणात याची पूजा आवर्जून करावी ते म्हणजे शमीवृक्ष किंवा शमीचे झाड. शमीवृक्षाला भारतीय परंपरेत अत्यंत शुभ स्थान आहे. महाभारतात पांडवांनी अज्ञातवासात आपली शस्त्रे शमीवृक्षात ठेवली होती. विजयादशमीच्या दिवशी शमीपूजनाची परंपरा आजही पाळली जाते. आता शमीवृक्ष हे भगवान शनिदेवाशी संबंधित मानले जाते. त्यामुळे आपल्या घरात जे काही दोष असतील त्यांचे निवारण या वृक्षामुळे होते असे म्हणतात.
म्हणून श्रावणात या वृक्षाची पूजा आवर्जून करावी. यासाठी सकाळी या झाडाला पाणी अर्पण करावे. काळे तीळ अर्पण केले जाऊ शकतात आणि या झाडासमोर ओम श्री शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा दररोज श्रावणात जप करावा. श्रावण महिन्यात शनिवारी शमीच्या झाडाला पाणी अर्पण करून किंवा दिवा लावल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी ही श्रद्धा आहे. शिवाय धार्मिक श्रद्धेनुसार शमीची पूजा केल्याने शनी दोष शांत होतात, ग्रहदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात अशी ही मान्यता आहे. तर मंडळी, श्रावण महिन्यात बेलाचे झाड, तुळस आणि शमीवृक्ष ही 3 झाडे धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली गेली आहेत. जसे आधी सांगितले की बेलाचे झाड भगवान शिवांची कृपा प्राप्त करून देते, तुळस देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळवून देते, तर शमीचे झाड हे शनी दोष शांत करण्यास मदत करते आणि आपली इच्छापूर्ती ही खूप शुभ मानले गेले आहे अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून लक्षात ठेवा, या झाडांची पूजा फक्त धनप्राप्तीसाठीच नाही तर निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही खूप महत्त्वाची ठरू शकेल. फक्त श्रद्धा, सात्विक आचरण आणि चांगली कर्म यांनाच आपल्या परंपरेत सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे. म्हणून आपली कर्म करत राहा आणि श्रावण महिन्यात या 3 झाडांची काळजीही नक्की घ्या. मग तुमच्या घरी यांपैकी कोणते झाड आहे कमेंट करून नक्की सांगा. या झाडांमुळे तुम्हाला कोणते अनुभव आले हेही शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.